रोहित पवारांना रोखणं तसं मुश्किलच. अजितदादा, नका ऐकू फडणवीसांचं. अजितदादा, रोहित पवारांना रोखणं तसं मुश्किलच. शरद पवारांच्या मुशीत वाढलेलं ते वाघाचं बछडं. ईडी, CBI यासारख्या तपास यंत्रणा पाठीशी लावून रोहित पवार हाती लागण्यासारखा माणूस मुळीच नाही. कारण शरद पवारांच्या संस्काराच्या सावलीत वाढलेलं ते व्यक्तिमत्व. मोडेन पण वाकणार नाही हा बाणा दिसला ते कालच्या चौकशीत. रोहित पवारांना ईडीने 12 तास झुंजवलं, पण या सगळ्याला रोहित पवारांनी धाडसाने, आत्मविश्वासाने तोंड दिलं. मी कुणासमोर वाकणारा नाही, चौकशीतून बाहेर आल्यावर हे विधान केलं आणि अप्रत्यक्ष भाजपला आणि अजितदादांना रोहित पवारांनी सुनावलं. मी पळून जाणारा दादा नाही, असंही रोहित पवार म्हणाले. यावेळी त्यांच्या पाठीशी शरद पवार आणि सुप्रिया सुळे खंबीरपणे उभ्या होत्या. याचाच अर्थ असा की हा मासा सहजासहजी गळाला लागणार नाही, हे भाजपला कळून चुकलंय. भविष्य काळातही रोहित पवारांभोवतीचा फास आवळण्याचा प्रयत्न झालाच तरीही हा शरद पवारांचा पट्ट्या सही सलामत सगळ्यांना पुरून उरेल यात तीळ मात्र शंका नाही. कारण रोहित पवार लढाऊ, अभ्यासू व्यक्तिमत्व तर आहेच, पण स्वाभिमानाला जपणारा नेता आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे ईडीला घाबरून रोहित पवार भाजपमध्ये जातील या खोट्या भ्रमात राहणं विरोधकांना महागात पडण्यासारखं आहे.